बॉक्साईड रोड विद्यानगर सारथीनगर येतं नाही. तर इथून साप बघत आहेत. मोकळं ठिकाण आहे. खरं तर मी इथून 14 किलोमीटर अंतरावरती होतो, पण साप जर व्यवस्थित बघत थांबला, आम्ही लवकर येतो त्यापेक्षा साप बघणारे लोक फार महत्त्वाचे असतात आणि त्यांनी व्यवस्थित बघत थांबले. आणि सामान कमी आहे, इथं होल नाही आहे, हेही महत्त्वाचं आहे. खरं तर मला 2 कॉल होते, पण ह्यांचा पहिला यावा लागला कारण ह्यांचा असा समोर होता. लक्षात घ्या कशा प्रकारे आजून आले. तुम्हाला एवढा साप बघितला तर कळायला पाहिजेत. बघा तुम्ही, हा नाग आहे. लक्षात घ्या. आता त्याला जायला जागा नाही आहे, तो पण घाबरतोय, पण एवढ्या ठिकाणी तो बसून राहू शकत नाही. तो पळून जायला बघणार, कारण सापाला सुरक्षित ठिकाण असलं तरच ते बसून राहतात. पण यांनी जवळून बघत असल्यामुळे त्याला इथं ह्याला हा थांबून राहिला. लक्षात घ्या. आणि फणा काढल्यावर साप कळतोय, लगेच लोक ओळखतात. तुम्ही तसं ओळखावं. पण फणा न काढता सुद्धा तुम्ही निरीक्षण करून बघितलं तर हा फण्यावरचा जो निशाण आहे तो छोटासा दिसत असतो. लक्षात घ्या. हे पण घाबरतात, बिथरतात आणि एवढ्या ठिकाणी बसून राहण्याचं ठिकाण नव्हे. सापाला सुरक्षित असलं तरच ते बसून राहतात. अंदाजे 3 वर्ष वयाचा हा नाग आहे आणि कसा छोट्या ठिकाणी सुद्धा बसून राहू शकतोय. म्हणून आपण गडबड गोंधळ न करता व्यवस्थित बघत थांबणं गरजेचं आहे. त्यातही साप जाऊ शकतात, पण तुम्ही व्यवस्थित बघणं फार महत्त्वाचं आहे. न घाबरता जवळून बघत थांबला तर ते थांबू शकतात. थोडंसं काहीतरी खाल्लेलं पण दिसतंय, बेडूक वगैरे खाल्लेला असावा आणि पूर्ण असा मोकळा परिसर आहे. तो जर बिळात वगैरे गेला असता तर सापडला नसता, पण तो आरामात सापडला. याचं कारण तो त्या स्वभावावर पण अवलंबून आहे. तो थांबून राहिला त्या ठिकाणी छोटंसं सामान असून सुद्धा, म्हणजे फरशी दगड असून सुद्धा, आणि ह्याने बघत थांबले, त्यामुळे ह्याला पकडता आला. धन्यवाद मित्रांनो.